नमस्कार. परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स या टॉपिकमधला ॲक्च्युली आता आपण परमिटेशन्स म्हणजे काय आणि त्याचा काय फॉर्म्युला आहे, तो कसा डिराईव्ह झाला आहे हे थोडंसं आपण इथे बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक छोटंसं एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येईल की डायरेक्ट लिस्ट करायचे म्हणजे एखादा ग्रुप असेल, त्या ग्रुपमधनं काही इलिमेंट सिलेक्ट करायचे आणि ते प्रेझेंट करायचे म्हणजे ते अरेंज करायचे. हे तेवढं इझी आहे का? डायरेक्ट जर लिस्टिंग असेल तर तेवढं इझी आहे का, ते थोडंसं आपण इथे आधी बघणार आहोत. सपोज एखादा हे घेऊया, वर्ड घेऊया NUMBER. सो हा नंबर हा एक वर्ड आहे, त्याच्यात किती लेटर्स आहेत? 6 लेटर्स आहेत. तर ह्या 6 लेटर्सचा यूज करून मिनिंगफुल ऑर मिनिंगलेस कुठलेही असे वर्ड तयार करायचे विच कंटेन्स 3 लेटर्स. तर 3 लेटर्स कंटेन करणारे कुठलेही वर्ड तुम्ही ह्या लेटर्समधनं चूज करून फॉर्म करायचे. असे जर नंबर ऑफ वेज आपल्याला फाइंड आउट करायचे झाले तर किती येतील किंवा आपण ते करू शकू का मॅन्युअली, ते आपण थोडंसं बघूया. सपोज एन ने सुरुवात केलं तर काय होणार? NUM हा एक येईल, त्याच्यानंतर NBE येईल, NEB येईल. म्हणजे सगळ्या अरेंजमेंट्स, ऑल पॉसिबल अरेंजमेंट्स आपण बघतोय. किंवा NUB येईल. अजून बरंच आहे, काय काय बरेच मिस होणार आहेत कारण एवढं शक्य नाही आहे आपल्याला करायला. NUR येईल किंवा M ने सुरुवात केली तर MUN येईल, MUR किंवा MEU असे खूप येणार. तर तुम्ही जर केअरफुली ती लिस्ट करत बसला तर त्याच्यात भरपूर अरेंजमेंट्स येणार आहेत. म्हणजेच काय की 6 लेटर्स आहेत फक्त या वर्डमध्ये आणि त्याच्यातून फक्त ॲट अ टाइम 3 लेटर्स सिलेक्ट करायचे. कंडिशनमध्ये रिपिटेशन अलाउड, रिपिटेशन नॉट अलाउड हा त्याचा सब पार्ट झाला म्हटलं तसं. पण इन जनरल जर त्याच्यातनं 3 लेटर्स सिलेक्ट करायचे आणि मिनिंगफुल ऑर मिनिंगलेस असे काही वर्ड आपल्याला फॉर्म करायचे असतील तर ते किती वर्ड फॉर्म होतील तर आपल्याला इथे एवढं शक्य नाही आहे. जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं बघा की 3 नंबर्स असतील तर त्यातनं 2 सिलेक्ट करायचे. कुठलेही सपोज 1, 2, 3 हे 3 नंबर्स आहेत, तर ह्यातून 2 नंबर सिलेक्ट करून त्याची अरेंजमेंट करायची. सो याची अरेंजमेंट करायची तर तसं 2 नंबर सिलेक्ट करून 3 मधनं तसं कमी होतं आन्सर. त्यामुळे आपल्याला पॉसिबल होतं की एक तर 1, 2 येईल किंवा 1, 3 येईल, मग 2, 3 येईल, मग 2, 1 येईल किंवा 3, 1 येईल, 3, 2 येईल आणि मग 1, 1, 2, 2, 3, 3 इफ रिपिटेशन इज अलाउड असं असेल तर एवढे पॉसिबल नंबर्स आपल्याला तिथे लगेच काढता आले. कारण तो नंबर ऑफ एलिमेंट्स जे काय आहे की सिलेक्शनचा जो काही नंबर आहे अरेंजमेंट करण्यासाठी तो नंबर तिथे थोडासा कमी होता, त्यामुळे ती लिस्ट करणं पॉसिबल होतं. इथे बघायला गेला तर ही लिस्ट खूप मोठी येणार आहे आणि मग त्यातलं कुठलं मिस झालं का, कुठलं तेच तेच आपण लिहिलं का, नाही तर असं आपण करत जातो आणि परत आपण काहीतरी NBE लिहितो तर हा सेम आणि एकदम सेम आहे तर हे 2 वेगवेगळे नाही काउंट होणार. त्यामुळे ते पण लक्ष द्यायला लागतं की आपण ऑलरेडी घेतलेलं जे सिलेक्शन आहे किंवा अरेंजमेंट आहे ती रिपीट तर नाही ना झाली. सो हे खूप नंबर ऑफ वेज येणार आहेत अरेंजमेंटचे. आता इथे कसं आहे की जेव्हा आपण अरेंजमेंट हा शब्द यूज करतो त्या अरेंजमेंटचा मिनिंग आपल्याला माहिती आहे. अरेंजमेंट म्हणजे परफेक्ट आपण ते असं अलाइनमेंट किंवा अरेंज करतो कुठलीही गोष्ट. जसं आपल्या सिटिंग अरेंजमेंट असते स्कूलमध्ये असेल किंवा एखाद्या फंक्शनमध्ये असेल, प्रोग्राममध्ये सिटिंग अरेंजमेंट असते किंवा थिएटरमध्ये पण बघा तुम्हाला नंबर दिलेला असतो, सीट नंबर दिलेला असतो आणि तुम्ही त्याच सीट नंबरवर जाऊन बसायचं असतं कारण ती फुल अरेंजमेंट त्यांनी तशी केलेली आहे, नाही तर केऑस होईल. त्यामुळे ती अरेंजमेंट असते. सो त्या नंबरला त्या पोझिशनला ते महत्त्व असतं. त्यामुळे 1, 2 अँड 2, 1 ह्या डिफरंट अरेंजमेंट्स आहेत. अरेंजमेंट हा शब्द आला की 1, 2 आणि 2, 1 ला आपण डिफरंटली ट्रीट करायचं. म्हणजे या दोन्ही वेगवेगळ्या अरेंजमेंट आहेत त्यामुळे ह्या काउंट करायचे. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्समध्ये ह्या काउंट करायच्या. सो आता आपण जे एक्झाम्पल बघितलं की हे 6 लेटर्स आहेत, त्यांना अरेंज करायचे सिलेक्टिंग 3 ॲट अ टाइम. तर हाऊ मेनी नंबर ऑफ वेज विल बी देअर. आता हा नंबर खूप मोठा आहे तर तो कसा काढायचा तर तो आपल्याला परम्युटेशन ह्या टूलने तिथे फाइंड आउट करता येऊ शकतो. आता परम्युटेशनचा फॉर्म्युला कसा तयार झाला आहे आणि त्याचं काय नोटेशन आपण यूज करणार आहोत ते आता आपण बघायचं आहे. सो इथे आपल्याला शक्य नाही आहे एवढं काढणं, एवढंच आपण बघितलंय. हा नंबर आणि सिलेक्शनचा नंबर सुद्धा खूप लहान होता त्यामुळे आपण तो तिथे फाइंड आउट करू शकतो. सो परम्युटेशन म्हणजे काय की अरेंजमेंट ऑफ n एलिमेंट्स. परम्युटेशन याचा अर्थ किंवा डेफिनेशन काय? सो अरेंजमेंट ऑफ n एलिमेंट्स टेकिंग r ॲट अ टाइम किंवा सिलेक्टिंग r ॲट अ टाइम. सो n एलिमेंट्स दिलेले असतील, ते नंबर असतील, वर्ड असतील, काय जे काय असेल ते जे काही एलिमेंट्स दिलेले आहेत त्या एलिमेंट्सची अरेंजमेंट असते
सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम. सो नंबर ऑफ एलिमेंट्स n घेतलेत अँड सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम. जसं आपण नंबर ह्या शब्दासाठी आपण काय घेतलं होतं, 6 लेटर्स अवेलेबल होती, 3 सिलेक्टिंग 3 ॲट अ टाइम. सो 3 हा आर असणार आहे आणि 6 हा n असणार आहे. सो आपण त्याला ते नोटेशन्स दिले, स्टँडर्ड नोटेशन्स आहेत ती. सो काय म्हणतोय आपण, अरेंजमेंट ऑफ n एलिमेंट्स सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम इज कॉल्ड परम्युटेशन. आणि त्याचं नोटेशन असं आहे, त्याचा फॉर्म्युला बघूच आपण, पण त्याचं नोटेशन आहे पी फॉर परम्युटेशन. पी आणि दोन नंबर्स आहेत आपल्याकडे. अवेलेबल नंबर्स किती आहेत, अवेलेबल एलिमेंट किती आहेत, n इतके एलिमेंट्स आहेत. ते इथे घ्यायचे सुपरफिक्स म्हणून, बट लेफ्ट साईडला घ्यायचे n p अँड सिलेक्ट किती करायचे, तर त्यातले ॲट अ टाइम आर सिलेक्ट करायचं. सो n p r असा असं ते नोटेशन आहे. सो n p r म्हणजे परम्युटेशन ऑफ n एलिमेंट सिलेक्टिंग r ॲट अ टाइम. ते उलटं सुलटं करायचं, ते म्हणजे n इथे आणि r असं नाही चालायचं. म्हणजे अवेलेबल नंबर इथे लिहिला आणि सिलेक्शनचा नंबर इथे लिहिला असं चालायचं नाही, कारण ते नोटेशन आहे, ते तसंच आपल्याला यूज करायला लागतं. हेच पॉप्युलर इकडे हेच जनरली यूज केलं जातं. पण अजून एक नोटेशन आहे पी आणि मग ब्रॅकेट घालायचा, ओपन ब्रॅकेट, n सिलेक्शन म्हणजे अवेलेबल नंबर अँड सिलेक्शनचा नंबर सेकंड प्लेसला लिहायचा. ऑर्डर पेअर नाही आहे, पण लिहिताना ऑर्डर पेअर सारखं लिहिलेलं आहे, ओपन ब्रॅकेटच यूज करायचा. सो पी n r हे दुसरं एक त्याचं नोटेशन आहे. आता त्याचा ॲक्च्युली फॉर्म्युला काय आहे, की जो फॉर्म्युला अप्लाय केला तर आत्ता आपण जे एक्झाम्पल बघितलं किंवा आधीच्या व्हिडिओजमध्ये एक्झाम्पल बघितली, त्याच्यात ती सगळी लिस्ट करत बसलो, ती करायची गरजच येणार नाही. आपल्याला डायरेक्ट नंबर मिळेल की हाऊ मेनी वेज, हा जो हे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळेल. सो आपण हे थोडंसं बघूया. आपल्याकडे अवेलेबल नंबर्स किती किंवा एलिमेंट्स किती आहेत, तर n एलिमेंट्स अवेलेबल आहेत. आणि प्लेसेस किती असणार आहेत, सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम ना. जसं मगाशी आपण नंबरचं एक्झाम्पल बघितलं, तर 3 नंबर म्हणजे 3 लेटर्स सिलेक्ट करायचे ॲट अ टाइम, म्हणजे 3 प्लेसेस अवेलेबल आहेत ना. ते आपण केली होती ना लिस्ट, NUM NBE वगैरे. सो 3 प्लेसेस अवेलेबल म्हणजे आर हा नंबर सिलेक्शनचा आहे. सो किती प्लेसेस अवेलेबल आहेत, तर फर्स्ट प्लेस आहे, nth प्लेस असणार आहे, त्याच्यानंतर आहे फर्स्ट प्लेस आहे, ही आहे सेकंड प्लेस, असं करत करत एकूण किती प्लेसेस असणार आहेत, आर प्लेसेस असणार आहेत, जसं आपण त्या एक्झाम्पलमध्ये बघत होतो तसं. आता आर प्लेसेसला आपल्याला इथले एलिमेंट्स, लेटर्स, नंबर जे काय असेल ते इथे आता आपल्याला प्लेस करायचे आणि त्याच्या टोटल अरेंजमेंट्स किती आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर फर्स्ट प्लेस जेव्हा आपण सिलेक्ट करतो, म्हणजे आता काही सुरुवात करायची आपल्याला, तर फर्स्ट प्लेसचा जो नंबर सिलेक्ट करायचा आहे तो हाऊ मेनी वेज आपण तो सिलेक्ट करू शकतो, कारण अरेंजमेंट आहे. त्यामुळे आपल्याला जसं म्हटलं तसं की मगाशी म्हटलं 1 2 अँड 2 1 ह्या डिफरंट अरेंजमेंट आहेत, त्यामुळे त्यांना डिफरंट हे करावं लागतं. आता त्याच्यात मी म्हटलं होतं की रिपिटेशन असेल तर आणि रिपिटेशन अलाउड नसेल तर असे त्याचे 2 गट पडतात, म्हणजे असे 2 टाईप आहेत. त्यामुळे 2 फॉर्म्युले येणार आहेत PNRचे, रिपिटेशन अलाउड नसेल तर आणि रिपिटेशन असेल तर. जे आपण 1 2 3चं एक्झाम्पल बघितलं होतं त्याच्यात रिपिटेशन अलाउड नाहीये, म्हणजे 1 1 2 2 असे नाहीयेत. तेव्हा किती होते, 6 नंबर ऑफ वेज आले होते. सो आपण फर्स्ट घेऊया की रिपिटेशन इज नॉट अलाउड, तेव्हा ऍक्च्युली फॉर्म्युला काय होतो NPRचा तो आधी आपण फाइंड आउट करूया. सो देअर आर प्लेसेस वेअर एलिमेंट ऑफ दॅट ग्रुप, म्हणजे ह्या n मधून आपल्याला ते सिलेक्ट करायचे आणि इथे अरेंज करायचे. सो फर्स्ट प्लेसला आपण जाऊ तेव्हा आपल्याकडे अवेलेबल एलिमेंट्स किती असणार आहेत, जे आपण त्या प्लेसला म्हणजे प्लेस करू शकतो. किती अवेलेबल असतील, एकूण दिलेले n आहेत ना, म्हणजे सगळे अवेलेबल आहेत आपल्याला, त्यातला कुठलाही एलिमेंट तुम्ही सिलेक्ट करा आणि तो फर्स्ट प्लेसला तुम्ही लिहू शकता. सो हिअर n एलिमेंट्स आर अवेलेबल. फर्स्ट आपण फॉर्म्युला घेतोय रिपिटेशन इज नॉट अलाउड, त्यामुळे मगच्या एक्झाम्पल मधला सपोज MUM, तर हे जे सिलेक्शन आहे किंवा ही जी अरेंजमेंट आहे ती चालणार नाही, बिकॉज m इज रिपीटेड हिअर. सो ते नसताना किती नंबर ऑफ वेज येत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे फर्स्ट प्लेसला आपल्याकडे किती अवेलेबिलिटी आहे, तर सगळे नंबर अवेलेबल आहेत, सगळे इलेमेंट आहेत, त्याचा कुठलाही इलेमेंट घ्या, सिलेक्ट करा आणि तो फर्स्ट प्लेसला तुम्ही ठेवा अरेंजमेंटमध्ये. आता आपल्याकडे रिमेनिंग एलिमेंट्स किती राहिले, तर एक एलिमेंट ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे, तो रिपीट करू शकत नाही, म्हणजे m सिलेक्ट झाला तर परत कुठे m घेऊ शकत नाही, दुसरा कुठला तरी यूज करायला लागेल. मग m कट करायला लागेल. मग रिमेनिंग एलिमेंट्स किती राहिले, 5 एलिमेंट्स राहिले मग आजच्या एक्झाम्पलमध्ये. मग तसं इथे n अवेलेबल होते, तर सेकंड प्लेसला जर आपण अरेंज करायला जाऊ तेव्हा आपल्याकडे n-1
एवढेच एलिमेंट्स अवेलेबल आहेत, त्यातलेच काहीतरी तुम्ही सिलेक्ट करा आणि ते तिथे प्लेस करा. सो एकदा फर्स्ट आणि सेकंड प्लेस भरल्या की हे दोन एलिमेंट इथे कुठेही परत यूज नाही करता येणार, कारण रिपिटेशन नॉट अलाउड असं आपण म्हणतोय. सो हे दोन यूज करता येणार नाही. सो थर्ड प्लेसला काय येणार आहे मग n-2 एवढेच एलिमेंट्स आपल्याकडे शिल्लक राहणार. तेवढ्यातलीच कुठला तरी एक सिलेक्ट करून तिथे प्लेस करावा लागेल. आता ऑब्झर्व केलं तर फर्स्ट प्लेसला n होतं, सेकंड प्लेस 2 म्हटल्यावर इथे n-1 आलं, इथे 3 थर्ड प्लेस, त्या थर्ड प्लेसला इथे n-2 इथे 3 तेव्हा इथे 2 आले, इथे 2 ते इथे -1. सो आठ प्लेसला जर करायला जाऊ तेव्हा किती होणार आहे मग n मायनस, आता बघा 2 असेल तेव्हा 1 आलं, 3 असेल तेव्हा 2 आलं, इथे 1 होतं त्यात 0 आलं, मग r असेल तेव्हा काय येणार आहे r-1 जो काही नंबर असेल तो. सो n मायनस r-1. आता मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल प्रमाणे एकूण ही एकच अरेंजमेंट असणार आहे का, की पहिला एक नंबर सिलेक्ट केला मग रिमेनिंग मधनं सेकंड प्लेसला सिलेक्ट केला मग उरलेल्यातनं थर्ड प्लेसला गेला, असं करत करत आज प्लेस पर्यंत आपण गेलो आणि नंबर सिलेक्ट करून दिले, तर ती सिंगल एकच अरेंजमेंट होईल. पण आपल्याला तेवढीच नसते ना. आताच आपण एक्झाम्पल बघताना लक्षात आलं की इतक्या अरेंजमेंट्स येणार आहेत की ते आपण नीट करू पण शकणार नाही किंवा लिस्ट पण करू शकणार नाही. सो ती एक अरेंजमेंट नसते. तर मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल प्रमाणे आपल्याकडे टोटल अवेलेबल अरेंजमेंट्स किती असणार आहे. सो देअरफॉर टोटल अरेंजमेंट्स will be n into this n-1 multiplication principle प्रमाणे n-2 and so on this n-r-1. सो एवढ्या अरेंजमेंट अवेलेबल असणार आहेत. जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की एखादा n दिला असेल आणि r हे दोन दिलेले असतील तर त्याच्या n मधून r सिलेक्ट करण्याचे म्हणजे परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट करण्याचे किती नंबर ऑफ वेज आहेत. कधी म्हणजे असे 2, 4, 6 वगैरे असे आन्सर येत नाही, हजारांमध्ये वगैरे आन्सर येतात. आता ती सगळी लिस्ट करणं शक्य नसतं, म्हणून आपण ह्या फॉर्म्युल्याने फक्त नंबर ऑफ वेज किती होऊ शकतात हे आपण काढतो तिथे. सो टोटल नंबर ऑफ वेज तुम्ही इथे फॉर्म्युल्यातच बघितलं तर लक्षात येईल कितीतरी येणार आहेत टोटल नंबर ऑफ वेज, बिकॉज n इंटू n-1 इंटू n-2 इंटू n-r-1 एवढ्या सगळ्यांचा प्रॉडक्ट एवढे नंबर ऑफ वेज येणार आहेत सिलेक्टिंग r ॲट अ टाइम फ्रॉम n अवेलेबल एलिमेंट्स. एवढे नंबर ऑफ वेज येणार. हा फॉर्म्युला आहे, त्याचं हे नोटेशन आहे, फक्त ह्या फॉर्म्युल्याला थोडं आपण कॉम्पॅक्ट करणार. आता n मायनस r, आता ब्रॅकेट ओपन केला तर काय होणार, सो विच इज इक्वल टू n इंटू n-1 इंटू n-2 इंटू n मायनस r प्लस 1. आता हे नॅचरल नंबर आहेत सगळे. सो n-1 n-r+1 वगैरे हे सगळे नॅचरल नंबर्स येणार आहेत. आणि आपल्याला फॅक्टोरियलचा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. फॅक्टोरियलमध्ये काय असतं की ह्याचा जर प्रॉडक्ट मी 1 पर्यंत नेलं तर ते फॅक्टोरियल होऊन जाणार आहे, किंवा कुठल्याही स्टेजला आपण ते स्टॉप केलं तर ते फॅक्टोरियल होणार आहे. इथे आता हे फॅक्टोरियल आहे का, नाही, नुसता प्रॉडक्ट आहे ह्या नंबर्सचा. पण याच्यापेक्षा अजून एक नंबर रिड्यूस केला तर तो पुढचा नंबर काय येणार आहे n-r+1. म्हणजे इथे 10 असेल तर इथे 9 येणार आहे पुढचा नंबर, म्हणजे एक रिड्यूस होतो ना नॅचरल नंबर. सो पुढचा नंबर येणार आहे n-r. पण तो एक्स्ट्रा नंबर घेतला तो असा एक्स्ट्रा चालत नाही ना. हा फॉर्म्युला आलाय बरोबर आहे, पण थोडा आपण कॉम्पॅक्ट करणार, तो एवढा असा लेंदी मध्ये तो ठेवणार नाही, त्याला फॅक्टोरियल मध्ये कन्व्हर्ट करणार. सो n-r असं 1 पर्यंत नेलं तर फॅक्टोरियल होतं, पण इथे आपण फॅक्टोरियल दिलं तरी ह्या नंबरचा फॅक्टोरियल आणि सिंगल नंबर वगैरे सगळा कन्सेप्ट माहिती आहे. पण एक्स्ट्रा आपण काहीतरी आणलं तर एक्स्ट्रा कॅन्सल पण करावं लागतं ना, नाही तर हे याचं मिनिंगच चेंज होऊन जाईल. सो आपण ह्याच्यापेक्षा अजून एक नंबर मागे जाऊया, तो होईल n-r आणि फॅक्टोरियल असं जर आपण त्याला दिलं तर याचा अर्थ n-r फॅक्टोरियल हा एक्स्ट्रा आपण एलिमेंट घेतलाय, तो एक्स्ट्रा घेतलाय म्हणजेच त्याला डिनॉमिनेटरला पण द्यायला हवा n-r फॅक्टोरियल. म्हणजे आपण कॉम्पॅक्ट करायला गेलो खरं फॉर्म्युला, पण हा काही कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये दिसत नाहीये. आता तो होईल, कारण आता फॅक्टोरियलचा कन्सेप्ट आहे तो आपण यूज करणार आहोत, म्हणजे तो फॉर्म्युला दिसायला थोडासा सिंपल वाटेल. आता n इंटू n-1 इंटू n-r+1 त्याच्यापेक्षा एक कमी n-r फॅक्टोरियल, या सगळ्याला आपण काय म्हणू शकतो आठवतंय का. फॅक्टोरियलचं आपण घेतलं होतं, सपोज 5 फॅक्टोरियल असेल. सो 5 फॅक्टोरियल कॅन बी रिटन एज 5 इंटू 4 इंटू 3
स्टॉप केलं आणि 3 फॅक्टोरियल दिलं, तर 5 फॅक्टोरियल आणि हा नंबर, हे दोन्ही नंबर सेमच आहेत, काही डिफरंट नाहीत ना. मग तेच इथे n पासून सुरुवात केली, n r पर्यंत गेले, 1 पर्यंत प्रॉडक्ट करण्याऐवजी आपण n r लाच फॅक्टोरियल देऊन टाकलंय. पण म्हणजेच न्यूमरेटरची व्हॅल्यू काय झाली, ते हा जो ज्याने सुरुवात केली त्याचं ते फॅक्टोरियल असणार आहे. तो न्यूमरेटरची सगळ्या व्हॅल्यू काय झाली, n फॅक्टोरियल. सो विच इज इक्वल टू न्यूमरेटर झाला n फॅक्टोरियल आणि डिनॉमिनेटर आहे n r फॅक्टोरियल. सो दी सिंपल फॉर्म्युला आहे, हा आहे परम्युटेशन ऑफ n एलिमेंट्स टेकन r at a time or selecting r at a time. So arrangement of n elements selecting r at a time हे नंबर ऑफ वेज फाइंड आउट करायचं असेल तर या फॉर्म्युल्याने ते फाइंड आउट करता येतात. आणि याचं नोटेशन आहे n p r किंवा आहे p n r. ही दोन्ही नोटेशन पैकी कुठलेही तुम्ही यूज करू शकता, जनरली हे नोटेशन यूज करतात शक्य. सो हा झाला रिपीटेशन नॉट अलाउड असणारचा फॉर्म्युला. लक्षात आलं आपण कसं एक एक प्लेस अरेंज करत गेलो आणि टोटल नंबर ऑफ त्याचे काढले मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल वापरून, आणि थोडं सिम्प्लिफाय करायला आपण फॅक्टोरियलचा कन्सेप्ट इथे यूज केला आणि याचा कॉम्पॅक्ट फॉर्म्युला आपल्याला मिळाला. हा झाला रिपीटेशन नॉट अलाउड. आता रिपीटेशन अलाउड असेल तर मग काय होईल बघूया, काय फॉर्म्युला तयार होईल ते बघूया. So repetition allowed is, so the first place है, this is second place, this is third place, so on, this is rth place. बरोबर, n एलिमेंट्स अवेलेबल आहेत, r प्लेसेस आहेत, त्याच्यात आपल्याला अरेंज करायचे. सो फर्स्ट प्लेसला काय एलिमेंट्स आहेत, किती अवेलेबल एलिमेंट्स आहेत, n एलिमेंट्स अवेलेबल आहेत. बरोबर, सेकंड प्लेसला किती आहेत, आता मगाच्या एक्झाम्पल मध्ये जाऊया परत. n n e ही अरेंजमेंट तिथे चालते बिकॉज रिपीटेशन अलाउड. हा म्हणजे हे घेतोय ना, आता ही कंडिशन घेतोय, रिपीटेशन अलाउड ही कंडिशन. सो n n n असं पण चालतं, तिन्ही n घेतले तरी चालते, दॅट इज ऑल्सो अलाउड. सो रिपीटेशन अलाउड आहे, त्यामुळे इथे n अवेलेबल होते नंबर. मग दुसऱ्या प्लेसला जाताना काही रिस्ट्रिक्ट होणार आहे का, काही कमी होणार आहेत का नंबर, काही नाही, तेवढे सगळे अवेलेबल आहेत बिकॉज परत आपण ते लिहू शकतो ना, तो एलिमेंट पुन्हा त्या प्लेसला घेऊ शकतो. तर अगेन हिअर n, थर्ड प्लेसला पण n, फोर्थ प्लेसला पण n. त्यामुळे total arrangements will be n into n into n into n. किती टाइम्स येणार आहे हे, n किती टाइम्स येणार आहे तर r टाइम्स, कारण आपण r प्लेस पर्यंत जाणार ना, r प्लेस पर्यंत जाणार. सो n into n into n into n r टाइम्स केलं की त्याला काय म्हणतो आपण, अल्जेब्रा आता यूज करायचं, रूल्स ऑफ इंडायसेस वगैरे आठवत असेल तर. सो दिस इज n रेज टू r, n r टाइम्स है ना, n r टाइम्स. जेव्हा आपण असं म्हणतो ना 2 टाइम्स, सो 2 रेज टू 2, 2 3 टाइम्स, सो 2 रेज टू 3 असं म्हणतो ना, तर n r टाइम्स, सो n रेज टू r. सो जेव्हा रिपीटेशन अलाउड असते तेव्हा फॉर्म्युला आहे n रेज टू r. सो npr चे दोन फॉर्म्युले झाले, एक आहे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल, आणि इथे n मायनस r फॅक्टोरियल. इथे अल्जेब्राचा तो ब्रॅकेट ओपन होण्याचा नियम नाही आहे, फॅक्टोरियल हा कन्सेप्ट आपण नीट बघितलेला आहे. त्यामुळे n फॅक्टोरियल मायनस r फॅक्टोरियल असं ते होत नाही. केअरफुली ते लक्षात ठेवा की हा ब्रॅकेट आधी सॉल्व करायला लागतो आणि मग त्याचं फॅक्टोरियल घ्यावं लागतं. जेव्हा ब्रॅकेटचं फॅक्टोरियल असतं तेव्हा त्याचं डिस्ट्रीब्यूट होत नाही, त्या प्रॉपर्टीज इथे फॅक्टोरियलला अप्लाय होत नाही. सो सिंपल आहे दोन्ही फॉर्म्युले. NPR when repetition is not allowed, n factorial upon n minus r factorial, and when repetition allowed किती आहे, सिंपल n रेज टू r एवढाच तो येतो. म्हणून पुन्हा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे एक्झाम्पल घेतलं ना त्याचा थोडासा इथे रेफरन्स पुन्हा घेऊया. आपण काहीतरी 3 नंबर्स घेतले होते, त्याच्यातून 2 सिलेक्ट केले होते, आणि मग 3 नंबर्स मधनं 2 सिलेक्ट केल्यानंतर अरेंजमेंट्स किती आल्या होत्या, जेव्हा रिपीटेशन नव्हती तेव्हा पहिले आपण 6 एलिमेंट्स काढले होते बघा. सो विच इज 6 आलं होतं, आणि जेव्हा रिपीटेशन केली तेव्हा 1 1 2 2 3 3 हे पण आले ना, सो 9 झाल्या. सो तेव्हा त्या 9 झाल्या आणि रिपीटेशन नॉट अलाउड तेव्हा त्या 6 झाल्या. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे बसतात का बघा, अर्थातून बसणार आहे. हा सगळा फॉर्म्युला तयार केलाय आपण, पण बघूया आपण ते कसं व्हेरीफाय होते इथे ते. सो 3p2 याच्या फॉर्म्युल्याचा आन्सर काय असणार आहे, रिपीटेशन नॉट अलाउड तेव्हा n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल, मीन्स किती एवढा 3 फॅक्टोरियल अपॉन 3 मायनस 2 फॅक्टोरियल. म्हटलं तसं 3 फॅक्टोरियल मायनस 2 फॅक्टोरियल असं डिस्ट्रीब्यूट नाही करायचं, आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा मग फॅक्टोरियल घ्यायचं.
सो विच इज इक्वल टू 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 आहे आणि 3 मायनस 1 म्हणजे 1 फॅक्टोरियल. सो विच इज इक्वल टू 6. सो टोटल नंबर ऑफ वेज किती आले? अरेंजिंग 2 नंबर्स फ्रॉम 3 नंबर्स किती आले? 6 आले. आणि इफ रिपिटेशन इज अलाउड तर 3 P2 हे जर रिपिटेशन अलाउड असेल तर काय आता n म्हणजे हा n आहे n रेस टू r. सो n मीन्स 3 आहे आणि हा 2 आहे. सो 3 रेस टू 2 म्हणजे 9. सो टोटल नंबर ऑफ वेज किती म्हणून आले तिथे 9. सो रिपिटेशन अलाउड असेल तर n रेस टू r फॉर्म्युला आहे. रिपिटेशन नॉट अलाउड असेल तर हा फॉर्म्युला आहे. आता परमिटेशन अँड कॉम्बिनेशन घ्यायचं आहे अजून आपल्याला. आता फक्त आपण परमिटेशन म्हणजे काय ते बघितलेलं आहे. अरेंजमेंट ऑफ नंबर्स, अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स फ्रॉम n एलिमेंट्स अँड सिलेक्टिंग r ॲट अ टाइम. इतका सिंपल कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट म्हणून एकदम सिंपल आहे. फक्त परमिटेशन किंवा कॉम्बिनेशनची सुद्धा एक्झाम्पल्स जी येतात ते प्रत्येक वेळेला ते विचार करून काही कंडिशन घातले का, कंडिशन असेल तर ते कसं सॉल्व्ह करायचं, म्हणजे हाच फॉर्म्युले हेच आहेत पण ते अप्लाय करताना काही कंडिशन्स वगैरे आहेत का ते सगळं चेक करून थोडासा विचार करून ते सॉल्व्ह करायला लागतात. कॉम्बिनेट्रिक्स आहे. सो प्रत्येक एक्झाम्पल हे एकापेक्षा दुसरं असं थोडंसं वेगळं असतं. आपल्याला प्रत्येक वेळेला थोडंसं ते काय म्हणायचं ते विचार करून ते सॉल्व्ह करायला लागतं. आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा आपण ते कसे फॉर्म्युले अप्लाय करतो काय वगैरे हे सगळं तुमच्या लक्षात येईलच. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा दोन्हींचा म्हणजे दोन्ही कंडिशनचा. आणि n फॅक्टोरियल म्हणजे काय आहे, म्हणजे फॅक्टोरियल कसं काढायचं हे तुम्हाला माहितीच आहे. सो हे सगळं अप्लाय करून आपण एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो.